हिंदी पाहिजे की मराठी पाहिजे? नवभारत आहे. राहुल गांधी यांची मती बावचळली आहे आणि आता देशभर सर्व निवडणुकांमध्ये या देशाची जनता मोदीजींना समर्थन करते. मोदीजींनी पूर्ण विश्वामध्ये भारताला महाशक्ती बनवलेला आहे. त्या मोदीजींना आपण विरोध करू शकत नाही, म्हणून राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीने मोदीजींना शिवीगाळ सुरू केलेली आहे. या शिवीगाळीचा आम्ही तीव्र निषेध करतो. इतका राजकारणाचा स्तर हा राहुल गांधींनी या देशाचा खालावलेला आहे. ज्या मातेनी नरेंद्र मोदींसारखा अत्यंत सशक्त पंतप्रधान सुपुत्र या देशाला दिला, ज्यांनी विश्वामध्ये भारताचा गौरव वाढवला, त्या मोदीजींच्या स्वर्गीय मातेला शिवीगाळ करण्याचा स्तर आता काँग्रेसने गाठलेला आहे. आम्ही राहुल गांधीच्या या विकृत मानसिकतेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या देशातली जनता कधीही मोदीजींच्या स्वर्गीय मातेचा अपमान किंवा कोणत्याही महिलेचा अपमान, कोणत्याही मातेचा अपमान हा देश कधीही सहन करणार नाही. आणि म्हणून आज आम्ही हे आंदोलन राहुल गांधीच्या विकृत मानसिकतेच्या विरोधात केलेलं आहे. इसका सदस्य ही महिलाओं को अपमानित करते हुए आ रही है कांग्रेस हमेशा से, क्योंकि आज तो राहुल गांधी ने हद कर दी कि एक दिवंगत माता, स्वर्गवासी माता, जिनके बेटा आदरणीय हमारे प्रधानमंत्री माननीय मोदी जी, इनको उन्होंने जन्म देकर आज इतना बड़ा पुण्य का काम किया है कि आज वो प्रधानमंत्री हमारा पूरा देश संभाल रहे, और ऐसी माता का उन्होंने एक वीडियो के माध्यम से इतना गलत मैसेज डालकर, और उनको सपने में मोदी जी दिख रहे, मोदी जी को दिख रही वो माता उनको डांट रही है, ये ऐसा एक वीडियो उन्होंने डाला, ये बहुत ही गलत है। ऐसा कांग्रेस सरकार ने ऐसा नहीं करना चाहिए, उन्होंने ये बहुत गलत किया है। और राहुल गांधी वो तो इतने निचले स्तर पर पहुंच गए हैं कि वो जब भी कहीं भी कुछ भी बोल देते, थोड़ा सा भी नहीं सोचते, क्योंकि ये उनके संस्कार है कांग्रेस के, क्योंकि उनकी माता ने उनको संस्कार नहीं दिए कि कौन सी माता का सम्मान करना चाहिए कि नहीं। मैं बोलना चाहूँगी कि 140 करोड़ माताओं का अपमान हुआ है, हम ये कभी बर्दाश्त नहीं करेंगे। आगे से यदि राहुल ने ऐसा कुछ किया तो हम सब जने मिलके राहुल गांधी के मुंह पर कालिक पोतेंगे। जय श्री राम, भारत माता की जय। माता जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, माता जी का ये अपमान नहीं सहेगा।